नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मराठी नोकरी यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे। आज आपण या व्हिडिओमध्ये पहा पोलीस भरती 2023 या वर्षी विचारण्यात आलेले महत्त्वाचे 25 प्रश्न या व्हिडिओमध्ये घेत आहोत। आणि मित्रांनो, हे जे प्रश्न असणार आहेत ते पोलीस भरती 2024 या वर्षासाठी महत्त्वाचे रिव्हिजन प्रश्न उत्तर ठरणार आहेत। यामध्ये आपण टोटल प्रश्न जे आहेत ते 25 घेत आहोत आणि हे सर्व प्रश्न आपण त्याच्या स्पष्टीकरणासह घेत आहोत। यामध्ये सर्व प्रश्न जे आहेत पहा मित्रांनो, हे 2023 च्या पोलीस भरतीला विचारण्यात आलेले प्रश्न आहेत। त्यामुळे आपल्याला या व्हिडिओची जर PDF डाउनलोड करायची असेल तर मराठी नोकरी या नावाने आपलं एक टेलिग्राम चॅनल आहे पहा। तर या चॅनलला एक वेळा जाऊन आपण भेट द्या। त्या ठिकाणी आपल्याला प्रत्येक व्हिडिओची PDF फ्रीमध्ये दिलेली आहे। सोबतच आपलं WhatsApp ग्रुप देखील आहे, त्याच्याही लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे। मित्रांनो, चॅनलवरती जर नवीन असाल तर लगेच आपल्या मराठी नोकरी या यूट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजे तुम्हाला डेली याच पद्धतीचे व्हिडिओ जे आहेत हे पाहायला मिळणार आहेत। हा आपला 2024च्या प्रश्नपत्रिकेमधील 9वा व्हिडिओ आहे। यापूर्वीचे जे 9 व्हिडिओ आहेत हे जशास तसे आपण पोस्ट केलेले आहेत, त्याच्याही लिंक्स मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेले आहेत। चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। तर पहा, आपला प्रश्न पहिला आहे, वसईच्या किल्ल्याचा प्रकार कोणता आहे? पहा, वसईला जो किल्ला आहे तर त्या किल्ल्याचा कोणता प्रकार आहे? मित्रांनो, प्रश्नाचं जर उत्तर येत असेल तर 3 ते 5 सेकंदामध्ये आपण प्रश्नाचं उत्तर कमेंट करून द्यायचं आहे, म्हणजे आपलं रिव्हिजन आणि मॉक टेस्ट याच व्हिडिओमध्ये होऊन जाईल। हा जो प्रश्न आहे हा मीरा भाईंदर पोलीस भरती 2023 मध्ये विचारण्यात आलेला आहे पहा। आणि वसईचा जो किल्ला आहे तो भुईकोट किल्ला आहे। पर्याय क्रमांक 2 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल। तर पहा, वसईचा किल्ला कसा आहे, त्याचा प्रकार आहे पहा भुईकोट। मुरुड जंजिरा जो आहे तो आहे जलदुर्ग। यामध्ये राजगड, रायगड, पुरंदर आणि तोरणा हे जे आहेत हे डोंगरी किल्ले आहेत, त्याला आपण गिरिदुर्ग देखील म्हणू शकतो किंवा डोंगरी किल्ले देखील म्हणू शकतो। ऑप्शन क्रमांक 2 तर वसईचा भुईकोट किल्ला आहे। प्रश्न क्रमांक 2 आहे, पहिला लता दीनानाथ मंगेशकर पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आलेले आहे? प्रश्न महत्त्वाचा आहे पहा मित्रांनो, कारण हा प्रश्न 2023ला विचारण्यात आलेला आहे आणि हा नुकताच 2022 मध्ये झालेला हा चालू घटना होती, त्यामुळेच हा प्रश्न विचारण्यात आला होता। तर पहिल्या लता दीनानाथ मंगेशकर पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आला आहे? या प्रश्नाचं अचूक उत्तर होईल पहा पर्याय क्रमांक 1 तर नरेंद्र मोदी जे आहेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पहिल्या लता मंगेशकर पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेला आहे। एप्रिल 2022 मध्ये हा पुरस्कार त्यांना देण्यात आलेला आहे आणि 2023ला लता दीनानाथ मंगेशकर हा जो पुरस्कार आहे हा आशा भोसले यांना देण्यात आलेला आहे। पहा, पहिला कोणाला आहे? पहिला आहे पहा नरेंद्र मोदीला। कधी आहे? एप्रिल 2022। आणि 2023चा कोणाला देण्यात आलेला आहे? तर आशा भोसले यांना। पर्याय क्रमांक 1 उत्तर होईल आपलं नरेंद्र मोदी। प्रश्न क्रमांक 3 आहे, देशातील पहिले डिजिटल बँकिंग राज्य खालीलपैकी कोणते बनलं आहे? पहा, देशातील पहिलं डिजिटल बँकिंग राज्य। कमेंट करून मित्रांनो फास्ट उत्तर देत राहायचे आहेत। आपल्याकडे असे जवळपास अजून 70 व्हिडिओज आहेत की जे पोलीस भरती 2023 वर आपण घेतलेले आहेत। आणि या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 1 तर केरळ हे जे आहे हे पहिलं डिजिटल बँकिंग राज्य बनलेलं आहे। लक्षात ठेवा कोणतं आहे? केरळ। आणि देशातील पहिलं पेपरलेस न्यायालय म्हणजे कोर्ट जे आहे ते सुद्धा केरळ याच ठिकाणी बनलेलं आहे। पर्याय क्रमांक 1 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल। प्रश्न क्रमांक 4 आहे, डॅश बँकेचे राष्ट्रीयकरण होऊन तिचे रूपांतर भारतीय स्टेट बँकेत झाले। मित्रांनो, बँकिंगवरचा हा महत्त्वाचा प्रश्न आहे। आतापर्यंत 2 वेळा विचारण्यात आलेला हा प्रश्न आहे पहा। तर खालीलपैकी अशी कोणती बँक आहे की त्या बँकेचं राष्ट्रीयकरण होऊन तिचं जे रूपांतर आहे ते भारतीय स्टेट बँकेमध्ये करण्यात आलं? आणि या प्रश्नाचं अचूक उत्तर होईल पर्याय क्रमांक 2 तर इम्पेरियल बँक जी आहे हिचं रूपांतर करण्यात आलं पहा आणि त्यानंतर ती जी आहे ती भारतीय स्टेट बँकेमध्ये रूपांतरित झाली। तर पहा, यावरती महत्त्वाचे पॉईंट्स देखील आहेत। तर 1 जुलै 1955 दिवशी इम्पेरियल बँकेचं राष्ट्रीयकरण होऊन तिचं रूपांतर भारतीय स्टेट बँकेत झालं आणि 2 जून 1956ला स्टेट बँक ऑफ इंडिया याचं राष्ट्रीयकरण करण्यात आलं। त्याचं जे मुख्यालय आहे ते मुंबईमध्ये होतं आणि रिझर्व्ह बँकेच्या स्थापनेपूर्वी इम्पेरियल बँक जी आहे ही भारताची मध्यवर्ती बँक आहे असं मानलं जात होतं। पर्याय क्रमांक 2 आपलं उत्तर होईल। प्रश्न क्रमांक 5 आहे, भारतातील पहिल्या महिला मुख्यमंत्री सुचेता कृपलानी या कोणत्या राज्याच्या मुख्यमंत्री होत्या? पहा, प्रश्न हा महत्त्वाचा आहे आणि यावर आतापर्यंत आपल्याला 2 वेळा असे प्रश्न विचारलेले आहेत की ते थोडेसे महत्त्वाचे प्रश्न होते। लक्षात ठेवा, भारतातील पहिली मुख्यमंत्री अशी कोण झालेली आहे? तर सुचेता कृपलानी। या ठिकाणी सुचिता झालेला आहे पण त्यांचं नाव सुचेता कृपलानी असं त्यांचं नाव आहे। आणि ह्या ज्या आहेत तर ह्या उत्तर प्रदेश या राज्यामध्ये मुख्यमंत्री झालेल्या होत्या। पर्याय क्रमांक 3 आपलं योग्य
उत्तर होईल. याविषयी महत्त्वाचं म्हणजे पहा तर भारतातील पहिल्या महिला मुख्यमंत्री सुचेता कृपलानी ह्या उत्तर प्रदेश राज्याच्या मुख्यमंत्री झालेल्या होत्या आणि भारतातील पहिल्या महिला राज्यपाल म्हणजे गव्हर्नर सरोजिनी नायडू या उत्तर प्रदेश राज्याच्याच होत्या. मित्रांनो, यावर अजून एक आपल्याला प्रश्न विचारण्यात आला होता की महाराष्ट्रात आतापर्यंत किती महिला मुख्यमंत्री झालेल्या आहेत. तर लक्षात ठेवायचं हा प्रश्न इम्पॉर्टंट आहे. तर महाराष्ट्रामध्ये आत्तापर्यंत 0 महिला म्हणजे एकही महिला मुख्यमंत्री झालेली नाही. यावर जर अजून एक प्रश्न विचारला तर आपल्या भारतातील पहिल्या महिला राष्ट्रपती कोण आहेत. तर पहा, प्रतिभा देवीसिंग पाटील. प्रतिभा देवीसिंग पाटील ह्या ज्या आहेत ह्या भारतातील पहिल्या महिला राष्ट्रपती आहेत. आणि दुसऱ्या जर विचारलं तर द्रौपदी मुर्मू ज्या आहेत ह्या सध्या कार्यरत आहेत. द्रौपदी मुर्मू आणि ह्या सध्याच्या आपल्या भारताच्या राष्ट्रपती देखील आहेत. आणि सुचेता कृपलानी ह्या पहिल्या मुख्यमंत्री झाल्या होत्या उत्तर प्रदेश राज्याच्या. ऑप्शन क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 6 आहे, खालीलपैकी कोणते संयुक्त किंवा संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेचे कायमस्वरूपी सभासद नाही, असा प्रश्न आहे. पहा, संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेचे कायमस्वरूपी सभासद नसणारा देश कोणता आहे. यावर मित्रांनो महत्त्वाचे प्रश्न आपल्याला 2 वेळा हा प्रश्न विचारण्यात आलेला आहे. पहा, 2023 याच वर्षी एक वेळा हा प्रश्न विचारला आहे मीरा भाईंदरला आणि अजून एक वेळा हा प्रश्न विचारण्यात आलेला आहे. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल पहा पर्याय क्रमांक 3. तर जे जर्मनी आहे, पहा मित्रांनो, जर्मनी जे आहे तर हे जे असणार आहे हे संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेचं कायमस्वरूपी सभासद नाही. यामध्ये पहा कायमस्वरूपी सभासद कोणते कोणते आहेत. अमेरिका आहे, रशिया आहे, चीन आहे, फ्रान्स आहे आणि UK आहे म्हणजे युनायटेड किंगडम देखील आहे. लक्षात ठेवा, अमेरिका, रशिया आणि चीन आहे. जर्मनी कायमस्वरूपी सभासद नाही. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 आपलं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 7 आहे, भारतीय निवडणूक आयोगाची निर्मिती संविधानाच्या कोणत्या कलमानुसार केली जाते. पहा, भारतीय निवडणूक आयोग याची जी निर्मिती आहे ही संविधानाच्या कोणत्या कलमानुसार करण्यात येते. तर या प्रश्नाचं अचूक उत्तर होईल पर्याय क्रमांक 3. तर कलम 324. पहा, कलम 324 हे जे आहे तर कलम 324 नुसार भारतीय निवडणूक आयोगाची निर्मिती जी आहे ही करण्यात येत असते. पहा किती आहे, विधानातील कलम आहे 324 आणि भारतीय निवडणूक आयोगाची जी स्थापना आहे ही 25 जानेवारी 1950ला करण्यात आलेली आहे आणि 26 जानेवारी या दिवसापासून ते लागू करण्यात आलेलं आहे. म्हणजे 26 जानेवारी हा जो दिवस आहे हा आपला प्रजासत्ताक दिन आहे. त्यामुळेच 25 जानेवारी हा जो दिवस आहे हा राष्ट्रीय मतदार दिन म्हणून देखील साजरा केला जातो. दिनविशेषवरती मित्रांनो आपल्याला हा प्रश्न 2023च्या भरतीमध्ये 3 वेळा विचारण्यात आलेला आहे की राष्ट्रीय मतदार दिन कधी साजरा केला जातो. तर 25 जानेवारी हा जो दिवस आहे का केला जातो, तर निवडणूक आयोग त्या दिवशी स्थापन झाला आहे. कधी, 25 जानेवारी 1950ला. म्हणून तो दिवस 25 जानेवारी दिवस राष्ट्रीय मतदार दिन म्हणून साजरा केला जातो. आणि निवडणूक आयोगाची जी निर्मिती आहे तर ही जी आहे संविधानाच्या कलम 324 नुसार करण्यात येते. पर्याय क्रमांक 3 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 8 आहे, भारताचे जलपुरुष या नावाने ओळखले जाणारे डॅश यांनी राजस्थान या ठिकाणी मोठी जलक्रांती घडवून आणली होती. यामध्ये पहा आपल्याला जलपुरुष हा मराठी शब्द विचारलेला आहे. आपल्याला हा TCSने प्रश्न विचारला होता तर त्याला वॉटरमॅन असं नाव देण्यात आलं होतं. पहा, भारताचे जलपुरुष या नावाने कोण ओळखलं जातं की त्यांनी राजस्थान या राज्यामध्ये मोठी जलक्रांती घडवून आणली होती. आणि या प्रश्नाचं अचूक उत्तर होईल पहा पर्याय क्रमांक 4. तर डॉक्टर राजेंद्र सिंग जे आहेत, राजेंद्र सिंह किंवा राजेंद्र सिंग, तर यांनी राजस्थान या राज्यामध्ये घडवून आणली होती. पहा जलक्रांती, त्यामुळे त्यांना जलपुरुष या नावानं ओळखलं जातं. लक्षात ठेवा, भारताचे जलपुरुष कोण, तर राजेंद्र सिंग. राजस्थान या ठिकाणी मोठी जलक्रांती त्यांनी घडवून आणली होती. आणि डॉक्टर MS स्वामीनाथन हे जे आहेत हे भारताच्या हरित क्रांतीचे जनक आहेत. पहा, स्वामीनाथन कोणते आहेत, ते हरित क्रांतीचे जनक आहेत. पर्याय क्रमांक 4 जलपुरुष डॉक्टर राजेंद्र सिंग. प्रश्न क्रमांक 9 आहे, भारतीय व्यापारी स्पर्धेत डॅश यांच्यात 3 युद्धे झाली होती. त्यास कर्नाटक युद्ध म्हणून ओळखली गेली. पहा, म्हणजे जे कर्नाटक युद्ध ओळखली गेली ती कोणामध्ये झाली होती आणि ते 3 झालेले होते. पहा, 3 झालेले होते तर ते कोणामध्ये झालेले होते. आणि या प्रश्नाचं मित्रांनो अचूक उत्तर होईल इंग्रज आणि फ्रेंच यांच्यामध्ये 3 कर्नाटक युद्ध झाली होती आणि त्यांना कर्नाटक युद्ध याच नावाने ओळखलं जातं. तर यामध्ये पहा कोणते कोणते झालेले होते. लक्षात ठेवा, पहिलं कर्नाटक युद्ध 1746 ते 1748, दुसरं कर्नाटक युद्ध 1748 ते 1754 आणि तिसरं कर्नाटक युद्ध 1760 मध्ये झालेलं होतं. लक्षात ठेवा, हे 3 जे कर्नाटक युद्ध आहेत हे झाले होते इंग्रज आणि फ्रेंच यांच्यामध्ये. पर्याय क्रमांक 1 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल.
प्रश्न क्रमांक 10 आहे, 1802 मध्ये डॅश पेशव्याने इंग्रजांशी तैनाती फौजेचा करार केला होता. पहा, तैनाती फौजेचा करार यावर आपल्याला 2 वेळा प्रश्न विचारण्यात आलेला आहे. तर तैनाती फौजेचा करार जो आहे तो कोणत्या पेशव्याने इंग्रजांशी केला होता? या प्रश्नाचं अचूक उत्तर होईल पर्याय क्रमांक 4, जो दुसरा बाजीराव आहे. पहा, 1802 मध्ये दुसरा बाजीराव पेशवा याने तैनाती फौजेचा करार जो आहे तो स्वीकार केला होता. आणि वेलस्ली हा इंग्रज अधिकारी होता. याने 1798 मध्ये सर्वप्रथम निजामावरती तैनाती फौजेचा अवलंब त्यांनी केला होता. आणि 1802 मध्ये कोणत्या पेशव्याने? तर दुसऱ्या बाजीरावाने. पर्याय क्रमांक 4 आपलं उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 11 आहे, 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्रात सर्वात कमी लोकसंख्या असलेला जिल्हा खालीलपैकी कोणता आहे? यावरती आपल्याला मित्रांनो 3 प्रश्न हे तयार होतात. पहा, यातील पहिला प्रश्न कोणता आहे की शेवटची जनगणना कधी झाली आपली? 2011 मध्ये. तर भारतातील जनगणना जी आहे ही दर 10 वर्षांनी घेतली जाते. 21 मध्ये झालेली नाही. त्याचं कारण आहे पहा कोविडमुळे. पण जे काही प्रश्न आपल्याला विचारले जातील लोकसंख्येवरती किंवा जनगणनेवरती आधारित, तर त्यावरती प्रश्न हे नेहमी 2011चे आपल्याला विचारले जातील. तर 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्र राज्यात सर्वात कमी लोकसंख्या जी होती ती होती पर्याय क्रमांक 3 सिंधुदुर्ग या जिल्ह्याची. पर्याय 3 आपलं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 12 आहे, डिप्रेस्ड क्लासेस मिशन या संस्थेची स्थापना कोणी केली आहे? हा प्रश्न आतापर्यंत पहा वनरक्षक भरतीमध्ये विचारला आहे. हा प्रश्न तलाठी भरतीमध्ये सुद्धा विचारला आहे. हा प्रश्न पोलीस भरतीमध्ये सुद्धा विचारला आहे. आणि हाच प्रश्न जिल्हा परिषद भरतीला आरोग्य विभागासाठी सुद्धा विचारण्यात आलेला आहे. डिप्रेस्ड क्लासेस मिशन या संस्थेची स्थापना कोणी केलेली आहे? यावर अजून एक प्रश्न विचारला होता की कधी करण्यात आलेली आहे. पहा, तर या ठिकाणी आपण दोन्ही प्रश्नांची उत्तरं पाहूया. तर विठ्ठल रामजी शिंदे हे आपलं योग्य उत्तर होईल. पहा, तर त्यांनी डिप्रेस्ड क्लासेस मिशन या संस्थेची स्थापना केली होती. लक्षात ठेवायचे, विठ्ठल रामजी शिंदे यांनी. स्थापना कधीची आहे? 18 ऑक्टोबर 1906ची. कोणत्या ठिकाणी आहे? तर मुंबई या ठिकाणी. पर्याय क्रमांक 2 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 13 आहे, शहर होण्याच्या प्रक्रियेमध्ये जी गावे असतात तेथे डॅश कामकाज पाहते. पहा, महत्त्वाचा प्रश्न आहे. शहर होण्याच्या प्रोसेसमध्ये जे काही गावं असतात तर त्या गावाच्या ठिकाणी त्यांचं कामकाज पाहण्याचं काम कोणाचं असतं? या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 3, तर नगरपंचायतीचं ते काम असतं. लक्षात ठेवा, हे जे काम आहे म्हणजे शहर होण्याची जी प्रक्रिया असते त्यामध्ये जी काही गावं असतात तर त्यामध्ये नगरपंचायत त्यांचं कामकाज पाहत असते. आणि भारतीय राज्यघटनेतील 74व्या घटनादुरुस्तीनुसार नगरपंचायतीची तरतूद करण्यात आलेली आहे. पहा, नगरपंचायतीवरती महत्त्वाचा एक प्रश्न आपल्याला अजून एक सापडला. तर राज्यघटनेतील कितव्या घटनादुरुस्तीनुसार? तर 74वी जी घटनादुरुस्ती आहे त्या घटनादुरुस्तीनुसार नगरपंचायतीची तरतूद करण्यात आलेली आहे. पर्याय क्रमांक 3 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 14 आहे, वाक्याच्या शेवटी तपशील द्यायचा असल्यास खालीलपैकी कोणतं विरामचिन्ह वापरले जातं? पहा, मराठी व्याकरण मित्रांनो आपल्याला विरामचिन्हे आधी सर्वात पहिले माहीत पाहिजेत. तर पहा, तपशील, वाक्याच्या शेवटी जर तपशील द्यायचा असेल तर कोणतं विरामचिन्ह वापरलं जातं? तर त्याला अपूर्ण विराम असं वापरलं जातं. लक्षात ठेवायचं आहे. ऑप्शन क्रमांक 2 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. तर वाक्याच्या शेवटी तपशील द्यायचं झाल्यास कोणतं? अपूर्ण हे विरामचिन्ह वापरलं जातं. आणि अपूर्ण विराम म्हणजेच काय? तर उपपूर्ण विराम त्याला असं म्हटलं जातं. तर कोणत्या चिन्हाने दाखवलं जातं? लक्षात ठेवायचं आहे. त्याला आपण सरळ सरळ कोमा असं देखील म्हणू शकतो. तर विद्यार्थ्यांचे जे विद्यार्थी उत्तीर्ण झाले तर ते कसे झाले? 1, 8, 14 हे जे आहे कोमा ते असतं पहा अपूर्ण विराम. पर्याय क्रमांक 1 आपलं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 15 आहे, इंद्र या शब्दाचा समानार्थी नसलेला शब्द आपल्याला निवडायचा आहे. पहा, इंद्र हा जो शब्द आहे याला समान अर्थाचा शब्द खालीलपैकी कोणता नाही असा आपल्याला प्रश्न आहे. तर यामध्ये पहा, कधी पण नसलेला नाही यावरती लक्ष द्यायचं आहे. आणि श्रीपती हे जे आहे हे आपलं उत्तर असणार आहे, कारण इंद्राला समानार्थी शब्द येत नाही श्रीपती. इंद्राला कोणते कोणते येतात पहा, नागेश येतो, शुक्र येतो आणि अमरेंद्र येतो. म्हणजे हे तिन्ही जे ऑप्शन आहेत हे तिन्हीही इंद्राचे समान अर्थाचे असलेले शब्द आहेत. पण जो श्रीपती आहे तो इंद्राला समान अर्थाचा शब्द नाही. त्यामुळेच पर्याय क्रमांक 1 आपलं योग्य उत्तर होईल. यामध्ये पहा, इंद्राला अजून समानार्थी शब्द कोणते आहेत? वज्रपाणी, पुरंदर, वासव, देवेंद्र, अमराधिपती.
श्रीपती आणि श्रीपतीला कोणते कोणते आहेत? विष्णू, रमापती, रमेश, चक्रपाणी आणि त्रिविक्रम. आणि मित्रांनो, असेच आपल्याला जर 200 पेक्षा जास्त पोलीस भरतीमध्ये विचारले जाणारे आत्तापर्यंत विचारण्यात आलेले समानार्थी शब्द जर पाहायचे असतील तर त्याच्यावरती आपण एक व्हिडिओ बनवलेला आहे, त्याच्या लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या आहेत. प्रश्न क्रमांक 16 आहे, 11वा गुरु होणे या वाक्प्रचाराचा अर्थ खालीलपैकी कोणता आहे? किंवा 11वा गुरु होणे या वाक्प्रचाराचा अर्थ खालील पर्यायातून आपल्याला निवडायचा आहे. पहा, 11वा गुरु होणे त्यालाच आपण काय म्हणतो तर भाग्य उजळणे असं त्याला म्हटलं जातं. पर्याय क्रमांक 4 आपलं योग्य उत्तर होईल. तर यामध्ये पहा, 11वा गुरु होणे, भाग्य उजळणे आणि बुद्धी न वापरणे म्हणजेच अकलेचा कांदा असणे. पर्याय 4 आपलं योग्य उत्तर होईल. वाक्प्रचार देखील आपण घेतलेले आहेत महत्त्वाचे, त्याही व्हिडिओची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे, म्हणजे तुम्हाला ते देखील लवकरात लवकर पाहता येतील. पर्याय 4 आपलं उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 17 आहे, शब्दाच्या ठिकाणी मुख्यतः डॅश शक्ती मानल्या जातात. पहा, परत एक वेळा मराठी व्याकरणावर हा प्रश्न विचारण्यात आलेला आहे. तर शब्दाच्या ठिकाणी मुख्यतः डॅश शक्ती मानल्या जातात. या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल पहा पर्याय क्रमांक 2. तर 3 शक्ती ज्या आहेत, पहा किती 3 शक्ती मानल्या जातात. त्यामध्ये कोणत्या आहेत 3 शक्ती? अभिधा, व्यंजना आणि लक्षणा ह्या 3 शक्ती मानल्या जातात. पर्याय क्रमांक 2 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 18 आहे, G20 बैठकीचे यावर्षीचं घोषवाक्य काय आहे? लक्षात ठेवा, यावर्षी म्हणजे काय तर ही जी प्रश्नपत्रिका झालेली आहे ही 2023 मध्ये झालेली आहे आणि 2023ला जी G20 बैठक भरली होती तर त्या बैठकीचं घोषवाक्य काय होतं? तर लक्षात ठेवायचे, त्या बैठकीचं जे घोषवाक्य होतं ते होतं वसुदैव कुटुंबकम. पर्याय क्रमांक 3 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. यामध्ये मित्रांनो अजून महत्त्वाचे 2 पॉईंट्स आहेत पहा. तर भारतात ही 18वी G20 शिखर परिषद आहे आणि वसुदैव कुटुंबकम हे G20चं घोषवाक्य आहे. कधीचं? 2023 या वर्षाचं. G20ची जी स्थापना आहे ती 1999 या वर्षी करण्यात आलेली आहे. ऑप्शन क्रमांक 3 आपलं उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 32 आहे, LIC याचे सध्याचे अध्यक्ष खालीलपैकी कोण आहेत? पहा, लाईफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन म्हणजेच LIC, तर याचे सध्याचे अध्यक्ष कोण असणार आहेत? या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल पर्याय क्रमांक 1. तर सिद्धार्थ मोहंती हे जे आहेत हे LICचे सध्याचे अध्यक्ष आहेत. लक्षात ठेवा, LICचे सध्याचे अध्यक्ष सिद्धार्थ मोहंती आहेत. याची जी स्थापना आहे LICची 16 सप्टेंबर 1956ला करण्यात आलेली आहे आणि त्याचं जे मुख्यालय आहे ते आहे पहा मुंबईमध्ये. पर्याय क्रमांक 1 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 20 आहे, कोसला या प्रसिद्ध कादंबरीचे लेखक खालीलपैकी कोण आहेत? आत्तापर्यंत मित्रांनो पोलीस भरतीमध्ये प्रत्येक प्रश्नपत्रिकेत किंवा प्रत्येक जिल्ह्यासाठी एक पुस्तक आपल्याला हे नेहमी विचारण्यात आलेलं आहे. तर अशा आपण 100 पेक्षा जास्त जी पुस्तकं आहेत त्यावर एक व्हिडिओ घेतलेला आहे, त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे. तर हा जो कोसला आहे, कोसला कादंबरी कोणाची आहे तर ती आहे पहा पर्याय क्रमांक 2 भालचंद्र नेमाडे यांची कादंबरी आहे पहा कोसला. ऑप्शन क्रमांक 2 आपलं योग्य उत्तर होईल. तर पहा, कोसला ही जी कादंबरी आहे भालचंद्र नेमाडे यांची आहे आणि त्यांना ज्ञानपीठ पुरस्कार देखील मिळालेला आहे. हिंदू एक समृद्ध अडगळ 2015चं ही त्यांचं एक प्रसिद्ध लेखन आहे. पर्याय क्रमांक 2 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 21 आहे, भारतीय संसदेने डॅश साली हिंदू विवाह कायदा संमत केलेला आहे. हा प्रश्न पहा आपल्याला लॉमध्ये सुद्धा विचारण्यात आलेला होता, म्हणजे जी लॉची CET एक्झाम झाली होती त्यामध्ये या प्रश्नाचा उल्लेख करण्यात आलेला होता. तर भारतीय संसदेने कोणत्या वर्षी हिंदू विवाह कायदा संमत केलेला आहे? या प्रश्नाचं अचूक उत्तर होईल पर्याय क्रमांक 3 1955. पहा 1955 हे जे वर्ष आहे या वर्षी संसदेने हिंदू विवाह कायदा जो आहे तो स्थापन केला होता, म्हणजे संमत केला होता. आणि हिंदू वारसा हक्क जो आहे तो 1956 या वर्षी करण्यात आला. हिंदू दत्तक विधान व निर्वाह कायदा जो आहे तो देखील 1956ला करण्यात आलेला आहे. लक्षात ठेवायचं, हे 3 महत्त्वाचे कायदे आहेत. यावरही आपल्याला प्रश्न येण्याची शक्यता असते पहा मित्रांनो, त्यामुळे हे आपण स्पष्टीकरणासह घेत आहोत. पर्याय क्रमांक 3 1956 आपलं उत्तर होईल. 1955 हे आपलं उत्तर असणार आहे. पर्याय 3. प्रश्न क्रमांक 22 आहे, जून 1757 मध्ये डॅशच्या लढाईने भारतात इंग्रजी सत्तेचा पाया रोवला गेला. पहा, खालीलपैकी कोणती अशी लढाई होती की जी 1757ला झाली आणि त्याच लढाईमुळे भारतामध्ये जी इंग्रजी सत्ता आहे तिचा पाया रोवला गेला असं मानण्यात येतं?
या प्रश्नाचं अचूक उत्तर होईल पर्याय क्रमांक 1 जी प्लासीची लढाई आहे पहा प्लासी याची जी लढाई होती कधी झाली ती 23 जून 1757 साली प्लासीची लढाई झाली आणि त्यामुळे भारतात इंग्रजी सत्ता जी आहे ही रूढ झाली किंवा त्याचा पाया रोवला गेला। ही जी लढाई आहे ही सिराज उद्दौला आणि इंग्रज यांच्यामध्ये लढाई झाली होती आणि यामध्ये जो सिराज उद्दौला आहे त्याला जो त्याचा पराभव आहे तो स्वीकारावा लागला होता। त्यामध्ये इंग्रज आहेत त्यांनी जिंकलेलं होतं युद्ध। पर्याय क्रमांक 1 प्लासीची लढाई आपलं उत्तर होईल। प्रश्न क्रमांक 23 आहे ग्रामगीता खालीलपैकी कोणी लिहिली आहे किंवा ग्रामगीता हे जे पुस्तक आहे किंवा ही जी कादंबरी आहे ही साहित्य जे आहे ते खालीलपैकी कोणी लिहिलं आहे पहा ग्रामगीता। यावरती आपल्याला 3 वेळा प्रश्न विचारण्यात आलेला आहे त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर मित्रांनो कमेंट करून द्यायचं आहे। तर जी ग्रामगीता आहे ही राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी लिहिलेली आहे। पर्याय क्रमांक 2 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल। याच्यावरती 2 इम्पॉर्टंट पॉईंट पहा आपले कोणते कोणते आहेत तर ग्रामगीता हे महाकाव्य संत तुकडोजी महाराज यांनी लिहिलं आहे आणि तुकडोजी महाराज यांची समाधी मोजरी या ठिकाणी अमरावती जिल्हा आहे आणि मोजरी हे ठिकाण आहे त्या ठिकाणी तुकडोजी महाराज यांची समाधी आहे। तुकडोजी महाराजांच्या समाधीवर पहा अजून एक प्रश्न विचारला होता की त्यांची समाधी कोणत्या ठिकाणी आहे तर ती आहे पहा मोजरी या ठिकाणी। जिल्हा जर विचारला तर तो आहे अमरावती। पर्याय क्रमांक 2 आपलं उत्तर होईल। प्रश्न क्रमांक 24 आहे राष्ट्रीय काँग्रेसच्या पहिल्या महिला अध्यक्ष खालीलपैकी कोण होत्या। राष्ट्रीय काँग्रेसच्या पहिल्या महिला अध्यक्ष कोण होत्या हा प्रश्न देखील सर्वात इम्पॉर्टंट असणारा प्रश्न आहे आणि या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 2 ॲनी बेझंट। लक्षात ठेवायचं आहे ॲनी बेझंट ह्या ज्या आहेत ह्या राष्ट्रीय काँग्रेसच्या पहिल्या महिला अध्यक्ष होत्या। लक्षात ठेवा हा प्रश्न पहिल्या महिलावरती आधारित आहे। राष्ट्रीय काँग्रेसचं 23वा अधिवेशन जे आहे ते कलकत्ता या ठिकाणी झालं होतं 28 ते 29 नोव्हेंबर 1917 या दरम्यान याच्या अध्यक्षा ॲनी बेझंट होत्या। लक्षात ठेवा त्यांचा कार्यकाल देखील लक्षात ठेवा 1917ला त्या कार्यरत होत्या म्हणजेच त्या पहिल्या महिला अध्यक्षा झालेल्या होत्या। पर्याय 2 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल। प्रश्न क्रमांक 25 आहे सरहद्द गांधी या नावाने कोणाला ओळखले जाते पहा सरहद्द गांधी या नावाने कोणाची ओळख आहे। या प्रश्नाचं अचूक उत्तर होईल पर्याय क्रमांक 1 तर खान अब्दुल गफार खान यांना ओळखलं जातं पहा सरहद्द गांधी या नावाने। तर मित्रांनो खान अब्दुल गफार खानवर अजून एक प्रश्न विचारण्यात आला होता जी सध्या डिस्ट्रिक्ट भरती सुरू आहे आपली कोर्टाची त्यावरही हा प्रश्न विचारण्यात आला होता आणि खान अब्दुल गफार खान यांनी खुदाए खिदमतगार या नावाची संघटना 1930 या वर्षी स्थापन केली होती। तर मेन प्रश्न आपल्याला आलता पहा खुदाए खिदमतगार ही संघटना कोणी स्थापन केली तर उत्तर होतं त्याचं खान अब्दुल गफार खान। ऑप्शन क्रमांक 2 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल। तर मित्रांनो हे होते महत्त्वाचे 25 प्रश्न जे आपल्याला पोलीस भरती 2023 मध्ये विचारण्यात आलेले होते। ते प्रश्न आपण जशाच तसे स्पष्टीकरणासह घेतलेले आहेत त्यामुळे आपल्याला हा जो व्हिडिओ आहे हा आवडला असेल तर लाईक करा, मित्रांमध्ये हा व्हिडिओ शेअर करा आणि आपल्या मराठी नोकरी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। मित्रांनो प्रत्येक व्हिडिओची PDF जर आपल्याला फ्रीमध्ये मिळवायची असेल तर मराठी नोकरी या नावाने आपलं एक टेलिग्राम चॅनल आहे त्याचीही लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे त्या ठिकाणी जाऊन आपण त्यालाही जॉईन करा आणि marathi-naukri.in या नावाने आपली महत्त्वाची वेबसाईट आहे त्यावर आपण डेली 10 प्रश्न जे आहेत पोलीस भरतीसाठी ते रिव्हिजन म्हणून घेत असतो त्यालाही जाऊन आपण व्हिजिट करू शकता। आपण भेटूया पुढच्या एका अशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र।